एकच हवं होतं, संजीवनी विद्या. गुरुचा धर्म असतो की विद्यार्थ्याला सगळं शिकवायचं. गुरुने हातचं न राखता शुक्राचार्यांनी विद्यार्थ्याला सगळं शिकवलं, हा त्यांचा धर्म आहे. परंतु गुपित गोष्ट देणं किंवा न देणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणूनच त्यांनी संजीवनी मंत्र कचाला दिलं नाही, कारण त्यांचा तो अधिकार आहे. मग पण इथे शिष्य चुकले. गुरु चुकला नव्हता, चुकले शिष्य होते. शिष्यांनी आपल्या गुरुवर अविश्वास दाखवला. याच्यासारखी चुकीची गोष्ट नाही. आणि त्याचा झालेला दुष्प्रभाव हा खूप लांब होता. जेव्हा तुम्ही तुमच्या गुरुवर अविश्वास दाखवता तेव्हा तुम्ही आयुष्यातील सगळं काही हरवलेलं असतं. आणि हे आज आपल्याला शुक्राचार्याच्या कथेतून शिकायचं आहे. शुक्राचार्य सगळ्या राक्षसांना वाटायला लागलं की यांची मुलगी देवयानी कचाच्या प्रेमात आहे. त्यांनी कचाला मारून टाकलं. देवयानी बाबांकडे गेली, बाबा कच जिवंत करा. बाबांनी कच जिवंत केला. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. चौथ्यांदा कचाला जाळून त्याची रक्षा केली आणि ती समुद्रात भिरकावून दिली. शुक्राचार्यांनी ती रक्षा जमा केली त्यांच्या तपसामर्थ्यांनी. म्हणजे त्यांचं सामर्थ्य किती होतं हा विषय लक्षात घ्या. आणि कचाला पुन्हा जिवंत केलं. कथा इथे संपली नाही. विद्यार्थ्यांनी अजून चुकीची पातळी गाठली, जी कधीच गाठायला नको. विद्यार्थ्यांनी कचाला पुन्हा मारलं, त्याची रक्षा केली. दारूच्या पार्टीत शुक्राचार्यांना ती दारूतून पोटात पाजली. दुसऱ्या दिवशी सकाळी देवयानी सगळीकडे शोधत शोधत बाबांकडे पोहोचली. बाबा कस दिसत नाहीये. शुक्रदेव तपश्चर्याला बसले. त्यांना सत्य कळलं. विचारात पडले, आता काय करायचं. आणि हा खरा खूप मोठा क्रीडा होता. एकीकडे देवयानीचं प्रेम होतं, शुक्राचार्यांचं विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम होतं, आणि विद्यार्थ्यांनी केलेली चूक देखील होती. शुक्राचार्यांनी कसला जिवंत केलं आणि मृत्युमुखी पडले. कच त्याने बाहेर आला. सर्वप्रथम गुरूंना पुन्हा जिवंत केलं. शुक्राचार्यांनी पहिला शाप दिला की यापुढे जो कोणी दारू पिईल त्याचं वैभव नष्ट होईल. वैभव असलं तर सुख नष्ट होईल. सुख, समृद्धी, वैभव हे जे आपण शुक्राच्या कारकत्वात मानतो त्याला विरोधात शुक्राचार्यांनी दिलेला शाप म्हणजे तुम्ही ज्या दिवशी दारू प्याल त्या दिवशी तुम्ही याच्यातून एक गोष्ट कायमची हरवून बसाल. आणि हे पहिलं तत्व की दारू अत्यंत व्यर्थ आहे, ती व्यर्थ असावी. काही लोक त्याचा गैरप्रचार देखील करतात. त्यांच्यासाठी मला आज हे सांगावं असं वाटलं की आपल्या धर्माने आपल्याला काय शिकवलं आहे. याच्यानंतरचं दुसरं तत्व जे याच कथेत येतं. देवयानी जी मनापासून प्रेम करत होती कचवर, कसने तिला नाकारलं. जिथे जिथे श्रीचा अपमान होतो तिथे तिथे विनाश अटल आहे. देवयानीने तिला शाप दिला, तू ज्या विद्येसाठी हे सगळं नाटक केलं ही विद्या तुला कधीच उपयोगात येणार नाही. आणि कस ती विद्या कधीच वापरू शकला नाही. गोष्ट इथे संपत नाही. स्त्रीचा शाप मोठा असतो, त्याहीपेक्षा तिचा झालेला अपमान हा मोठा असतो. आणि आपल्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सातत्याने मांडण्यात आलेला आहे. आणि म्हणून स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. गुण मिलन सध्याच्या परिस्थितीत तुम्ही पाहता, पण त्याचा हास्यास्पद करू नका. ते शास्त्रकाराने लिहिलेली भाषा आहे. 100% जर म्हणलं तर 64% पत्रिका बघितली पाहिजे, 36% गुणमिलन पाहिजे. 36 वर 100 मानू नका.
64% आपल्याला पत्रिका पाहायची. पत्रिका पाहण्यासाठी तुम्ही एक साधा सोपा नियम लावा. कोणाचीही पत्रिका पाहताना, मुलाची किंवा मुलीची, शुक्र कोणत्या राशीत आहे तो पाहावा आणि त्या शुक्राच्या समोरची 7वी रास कोण आहे पाहायची. मुलाची किंवा मुलीची कोणाची पत्रिका पहा, शुक्राच्या समोरची 7वी रास कोणती आहे, त्या राशीमध्ये त्याचा होणारा जोडीदारांची कुंडलीमध्ये बघायचे तुम्हाला. याची शुक्राची 7वी रास मुलाची जर पाहिली तर मुलीच्या पत्रिकेमध्ये त्या राशीमध्ये मंगळ, राहू, शनी, मंगळ, बुध, केतू आणि रवी शनी नसले पाहिजे. तर ती पत्रिका परफेक्ट जुळते. सोपा साधा नियम आहे, पण तुम्हाला कुठलंही हे पाहायला भेटणार नाही, वाचायला भेटणार नाही. कारण तुम्ही जे वाचता ते तुम्ही भाषांतर केलेलं वाचता. मूळ ग्रंथ कोणी वाचायला तयार नाही. मूळ ग्रंथाचा अभ्यास करावा. बऱ्याच जणांना संस्कृतचा प्रॉब्लेम नाही, कारण सगळे ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिलेले आहेत. त्यांचे भाषांतर आपण केलेले आहे. तर एखाद्या जाणकाराकडून त्या उक्तीचा किंवा श्लोकचा अर्थ समजून घ्यावा आणि स्वतः अभ्यास करणे हे फार महत्वाचं असते. परिवर्तन आपल्यामध्ये आल्याशिवाय कुठलीच घटना घडत नाही यावर माझा विश्वास आहे. बाकी तुमच्या पत्रिकेत किती दोष असू द्या ते सगळे बदलू शकतात, पण परिवर्तन तुम्ही स्वतः बदला. सांगितल्याने लोक सुधरतील याबद्दल माझा विश्वास नाही. गीता ऐकून कोणी आतापर्यंत शहाणं झालं नाही, ज्ञानेश्वरी ऐकून कोणी शहाणं झालं नाही. आपल्या तुमच्यासारख्या छोट्या छोट्या 2-4 व्यक्तीने बोलल्यामुळे लोकांचं सुधारणा होईल याच्यात मला विश्वास नाही. मुळात उपाय सापडलाय. लग्न होत नाही, चलो कोपरगाव. आणि खरंच आपल्यासाठी हा उपाय फार आवश्यक होता. तो सरांनी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपले बरेचसे प्रॉब्लेम, मेजर प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहेत. विवाह, लग्न सुखी, समाधानी, यशस्वी कसं होतं, तर आपल्या पूर्वाचार्यांनी याची उत्तरं दिलेली आहेत. वधूवर पती पत्नी सर्वार्थाने एकमेकांशी अनुरूप असतील. त्यांचे आचार विचार, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, छंद, आवडी निवडी सगळं काही परस्परांना अनुरूप असेल तर तो विवाह यशस्वी होतो. पण ही जोडी परस्परांना अनुरूप आहे हे कसं समजणार, तर त्याच्यासाठी आपल्या परत पूर्वाचार्यांनी, ऋषी मुनींनी दिव्य शक्तीने, थेअरी नाही, सिलेबस नाही, अभ्यास नाही, दिव्य दृष्टीने, त्यांच्या साधनेने, उपासनेने त्यांनी एक छान अशी पद्धत आपल्याला दिली, गुणमेलन पद्धत. आणि ह्या गुणमेलन पद्धतीच्या आधारे आजवर लाखो लग्न झाली. त्यातली लाखो लग्न यशस्वी झाली यात शंका नाही, पण यातली लाखो लग्न यशस्वी झाली नाहीत हे देखील एक सत्य आहे. उलट आजकाल दिवसेंदिवस घटस्फोट वाढतातच आहेत. त्यामुळे अनिसवाले म्हणा, आपल्यातील तथाकथित भ्रष्ट बुद्धिवादी म्हणा, ते आपल्याला कॉर्नर करायचा प्रयत्न करतात. पत्रिका पाहिली, गुणमेलन पाहिलं तरी लग्न टिकलं नाही. पत्रिका पाहिली नाही, गुणमेलन पाहिलं नाही तरी संसार व्यवस्थित चालू आहे. अशाच आपण देखील थोडं संभ्रमात पडतो. आणि त्यावेळेस एक गोष्ट आपल्याही लक्षात येते की ही गुणमेलन पद्धत जरी आपल्या ऋषी मुनींनी ते आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ होते,
पण ही पद्धत एका विशेष स्थळ काळाप्रमाणे त्यांनी निर्माण केली होती. आता काळ बदललेला आहे आणि या पद्धतीने संसार यशस्वी होत नाही. म्हणजे या पद्धतीत काहीतरी चूक आहे, कुठतरी कमी आहे. विवाह सुखाचा होईल काही सांगायला ही पद्धत पूर्णपणे आपल्याला साथ देत नाही, सपोर्ट करत नाही. अशा प्रकारे आपण या पद्धतीकडे एक बोट करतो, जणू काही तिला आडुपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतो. त्यावेळेस आपण एक गोष्ट विसरतो की एक बोट तिकडे आहे तर 3 बोटं आपल्याकडे आहेत. ठीक आहे, या पद्धतीमध्ये काहीतरी चूक आहे, ही पद्धत निर्दोष नाही, हे वाईट आहे मान्य. मग काय चांगलं ते सांगा, पर्याय तुम्ही द्या. तर या पारंपरिक गुणमेळाला आमच्याकडे अष्टक वर्गामध्ये एक चांगला पर्याय आहे, अष्टक वर्ग गुणमेलन. अष्टक वर्ग हा वैदिक पारंपरिकचाच एक भाग आहे, पण अष्टक वर्गाच्या काही कन्सेप्ट या वैदिक पेक्षा वेगळ्या आहेत. अष्टक वर्गाची 7.5 सूत्र देना चाहूँगा कि हम जब विवाह की बात होती है तो सबसे पहले हम अष्टक वर्ग के अनुसार, अष्टकूट के अनुसार गुण मिलापन करते हैं, जैसा कि अभी सर ने भी बताया था. तो उसमें 36 में से 36 गुण मिलते हुए भी वैवाहिक जीवन में कहीं न कहीं बाधाएं रहती है. और जिन व्यक्तियों के 10 गुण, 12 गुण, 5 गुण मिलते हैं, उनका जीवन भी बहुत अच्छे से चल रहा होता है. तो ये कहाँ कमी रह गई, जबकि 36 में 36 गुण मिले हुए हैं. वैवाहिक जीवन जो है अच्छा चलना चाहिए था, लेकिन नहीं हो पा रहा. कहीं ना कहीं समस्याएं आ रही है, तलाक हो रहे हैं. तो इसमें मैं आपको कहना चाहूँगा कि ग्रहों की जो ऊर्जाएं हैं, ग्रहों की जो स्थिति है, उनके हिसाब से आप कुंडली का मिलान कीजिए. वर और कन्या के दोनों सप्तमेश का अध्ययन कीजिए, वर और कन्या के पंचमेश का अध्ययन कीजिए. उनका शादी के बाद संतान पक्ष कैसा रहेगा, उनका वैवाहिक जीवन कैसा रहेगा, ये पंचमेश और सप्तमेश ये दोनों तय करते हैं. इनकी जैसी ग्रहीय स्थिति होगी, जैसी इनकी ऊर्जा होगी, उन्हीं अनुसार उसका हमको जीवन में फल देखने को मिलता है. दोनों का वैवाहिक होने के बाद में पारिवारिक स्थिति कैसी रहेगी, ये द्वितीय भाव से देखिए. उनका आयु दायरे कैसा रहेगा, उनका जीवन लंबा चलेगा कि नहीं चलेगा, अष्टम भाव से देखिए. तो ये कुछ सूत्र है. तो अगर आप इस तरह से इसको मिलान करते हैं तो आपको बहुत अच्छा परिणाम देखने को मिलेगा. अष्टवर्ग और अष्टकूट मिलान ये हम केवल एक चंद्रमा के नक्षत्र से करते हैं, जबकि जीवन को चलाने के लिए सभी ग्रहों का महत्वपूर्ण योगदान रहता है. और अष्टकूट मिलान में जो 36 गुण बनते हैं वो केवल एक चंद्रमा के नक्षत्र पे आधारित होते हैं, इसलिए उसमें सटीकता नहीं आ पाती है. तो अगर आप सही फलादेश चाहते हैं तो आप इस तरह से उसका मिलान करके अपना ज्योतिषीय मार्गदर्शन से लोगों का भला कर सकते हैं. हम आज यहाँ शुक्र तीर्थ में खड़े हुए हैं, तो एक मेरे को अनुभव हुआ यहाँ आने के बाद में कि मनीष गोसावी सर ने, आवाड़ सर ने ज्योतिष सम्मेलन के लिए ये परिसर क्यों चुना. ये परिसर चुना नहीं गया है, प्रकृति चाहती थी कि यहाँ पे ज्योतिर्विद इकट्ठे हों. ज्योतिष का संबंध ग्रहों से है और शुक्र भी एक ग्रह है जो तरी उरलेल्या 18 बरोबर तुमची तडजोड आहे. ही तडजोड हाच तुमचा संसार आहे. तिथे ज्या उणिवा आहेत त्या एकमेकाच्या तुम्हाला सांभाळून घ्यायच्या आहेत, तेव्हाच तो संसार तुमचा सुखकर होणार असतो. मग आता लग्न ठरवताना फक्त गुणमेलन हे महत्वाचं नाहीये, त्याच्या जोडीला तुम्हाला ग्रहमेलन खूप महत्वाचं आहे. एकमेकाचा लग्नभाव, सप्तम भाव, चंद्र, जर दोघांच्याही चंद्राचा एकमेकाशी षडाष्टक योग येत असेल तर आपण सांगतो की मृत्यू षडाष्टक आहे किंवा प्रीती षडाष्टक आहे. प्रीती षडाष्टक म्हटल्यावर आपण काय म्हणतो, एकदम छान, कारण दोन्ही ग्रहांची ग्रहमैत्री आहे, त्यामुळे विवाह सुखकर होईल.
पण जर इथे प्रीती षडाष्टक योग आहे म्हणून तुमचा विवाह सुखकर असं तुम्ही सांगत असाल, तर त्यासाठी तुम्ही जेव्हा नवमांश कुंडली बघता तिथे तेच ग्रह तसेच नवमांश कुंडलीमध्ये प्रीतीमध्ये आहे का हे चेक करा. कधी कधी लग्न कुंडलीतले प्रीती षडाष्टक योगातले ग्रह हे तिथे मृत्यू षडाष्टक योगासारखे पण तुम्हाला दिसून येतील. तर काही ठिकाणी मृत्यू षडाष्टक योग आहे असं आपण सांगतो, त्यावेळेला नवमांश कुंडलीमध्ये आपण म्हणतो ह्या दोघांचा मृत्यू षडाष्टक योग आहे, तरी संसार इतका चांगला कसा चाललाय यांची मुलं पण आहे, संसार व्यवस्थित आहे. ते दोघंही मृत्यू षडाष्टक असून जर संसार होत असेल तर त्यांच्या नवमांश कुंडल्या बघा. नवमांश कुंडलीमध्ये दोघांच्याही शुक्र ग्रहावर सप्तम स्थानावर गुरुसारख्या शुभग्रहाची, चंद्रासारख्या शुभग्रहाची दृष्टी येते, तेव्हा त्या संसारामध्ये बाधा उत्पन्न होत नाही. म्हणजे नुसतं षडाष्टक योग किंवा द्विद्वादर्शक योग हे न बघता त्या ग्रहांची नक्की बैठक कशी आहे हे तुम्हाला पत्रिका मिलनावर समजेल. आता माझे गुरु इथे प्रसन्न मुळे सर बसले, त्यांच्याकडे मी जेव्हा विवाहाच्या बाबतीत शिकलेली होते, त्यांची गुणमेलनानंतर जी ग्रहमेलन काढण्याची पद्धत आहे, आजही मी त्याच पद्धतीने माझ्या समोरच्या आलेल्या जातकाला, तसेच पंडित सरांची जी 2, 5, 7, 12 या अष्टक वर्गानुसार जी त्यांची पद्धत आहे ह्या पद्धतीनुसार मी काढून देते. दुसरी गोष्ट, जेव्हा पत्रिका आपल्याकडे येते तर समजा तुम्हाला जर असं लक्षात आलंय तर तेवढा तुमचा अभ्यास झाला, लक्षात येईल की मुलीची पत्रिका तुम्ही बघताय, जर त्यावेळेला नवमांश कुंडलीचा नवमेश हा जर षष्ठ स्थानामध्ये असेल तर तुम्ही त्या मुलीच्या आईला वडिलांना आधीच सांगा की विवाह करण्या अगोदर हिच्या थोड्याशा मेडिकल टेस्ट करा. त्यावेळेला 15 अंशाच्या आत जर तिथल्या ग्रहाचे अंश षष्ठ स्थानात असतील 0 ते 15 मध्ये, तर तिची डावी ट्यूब ब्लॉक असते. जर 15 अंशाच्या पुढे असेल तर तिची उजवी ट्यूब ब्लॉक असते, की जेणेकरून भविष्यात संततीमध्ये जर अडथळे आले तर मुलीवर आरोप होतात की या मुलीला संतती होत नाहीये. पण ह्या शक्यता ज्या आहे ह्या तुम्हाला आधीच कळून येतात. तसंच जर तुम्ही मुलाच्या पत्रिकेत जर बघाल तर मुलाच्या पत्रिकेमध्ये जर नवम स्थान बघायचं, नवम स्थानामधला नवमेश हा राहू बरोबर असेल तर तिथे तुम्हाला सांगता येऊ शकतं की मुलाच्या स्पर्म मध्ये हेडला प्रॉब्लेम आहे, केतू बरोबर असेल तर टेलला प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा असे माझ्याकडे जे जातक आलेले आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या तर विश्वास नव्हता, पण जेव्हा मेडिकल रिपोर्ट आले तर ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की खरंच स्पर्म काउंट हे कमी आहे किंवा स्पर्मच्या हेडमध्ये प्रॉब्लेम आहे आणि स्पर्मच्या टेलमध्ये प्रॉब्लेम आहे. जेव्हा स्पर्मच तुमचा खरं बोलता भरपूर येतं, परंतु अशा अधिवेशनामध्ये उगाच कुठेतरी वास्तूला मध्ये घुसवल्यासारखं काहीतरी वाटायला लागलं. मलाच वाटत होतं मगाचपासून. कारण माझ्या शेजारी एक मोठ्या वास्तुतज्ञ आत्ता ज्यांनी आपल्यासमोर व्याख्यान दिलं त्याही बसलेल्या होत्या आणि त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर त्यांना खरं तर बोलायची इच्छा होती. मला वाटलं त्यांनी घेतला असता विषय तर छान झालं असतं. तर त्या मला म्हणाल्या, सर तुमच्यासाठी. अहो म्हटलं मी बोलणारच नाही आहे वास्तूवर, कशाला उगाच घेताय. याचं कारण मगाशी म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये कोणीतरी सहज बोलता बोलता असं म्हटलं की आता स्त्रियांसाठी हा विषय फारसा धरण्यात येत नाही, कारण आजच्या स्त्रिया घरामध्ये किती असतात. आता मुळामध्ये ज्यावेळा शास्त्र तयार झालं त्यावेळा त्यांनी स्त्री ही घरामध्ये विशेष करून स्वयंपाक घरामध्ये सतत आपल्या दिवसभराच्या म्हणजे पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो काही वेळ असतो यातला 90% काळ हा त्या स्वयंपाक घरामध्ये व्यस्त असणं हे त्यातलं अभिप्रेत अर्थ म्हणता येईल. परंतु आजच्या काळामध्ये स्त्रिया घराबाहेर पडलेल्या आहेत, चौकटीच्या बाहेर पडलेल्या आहेत. कुठंतरी या स्त्रिया बाहेर जाऊन पुरुषांच्या बरोबरीनं अर्थार्जनाचं काम करतायत. पण म्हणून एक लक्षात घ्या, स्त्रिया घरात नाहीत म्हणून त्यांना दोष नाहीत असा विचार करू नका.
स्त्रियांचं कर्मस्थान हे घरातलं स्वयंपाकघर आहे, हेही आपलं या ठिकाणी जास्त लक्षात ठेवावं लागेल. आणि मग हे स्वयंपाकघर आहे आणि आपण जर पाहिलं तर शुक्राला आपल्या आग्नेय दिशेचं कारकत्व दिलेलं आहे. आता शुक्रालाच आग्नेय दिशेचं कारकत्व काय विचार करा, कारण तिथं काम करणारा पुरुष नाहीये, तिथं काम करणारी स्त्री आहे. मगाच्या ह्याच्यामध्ये असं झालं की मग त्या 3-3 स्त्रिया ठेवल्या जातात आजच्या काळामध्ये, एक जेवण करायला, एक भांडी घासायला, एक कपडे वाळत घालायला, एक घर साफ करायला. असं कोणीही असू दे, ती स्त्री तिथंच काम करते. किती स्वयंपाक घरामध्ये आज पुरुष काम करताना आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याचं उत्तर नाही असं येईल. फारच क्वचित, म्हणजे हजारात एखादी केस. आमचे गुरुवारी आम्हाला सांगायचे की कुठेतरी एखादी केस मी सांगितल्या नियमाच्या बाहेर तर फेकून द्या पत्रिका, ती बघू नका, माझ्याकडे येऊ नका. तसा विचार जर आपण करायला गेलं तर ज्या वेळेला या वास्तूचा आपण विचार करतो, आता कुंडलीच्या माध्यमातून सुद्धा वास्तूचा विचार करताना आपल्याला राहू केतूच्या माध्यमातून आणि आताच्या काळात पुढे जाऊन मी असं म्हणेन की हर्षल नेपच्यून सारख्या ग्रहांच्या माध्यमातून आपल्याला वास्तूमध्ये असणारे दोष हे कशा प्रकारचे आहेत, कोणत्या भागात दोष आहेत, हे सुद्धा चांगला अभ्यास केला तर आपला सांगता येऊ शकतं. आणि मग असं असताना वास्तूच्या ज्या भागामध्ये दोष आहेत त्या भागामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्यावर या वास्तूमध्ये असणाऱ्या दोषांमुळे विपरीत परिणाम होताना हे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण ज्यावेळेला विचार करतो, आग्नेय बाजू ही स्वयंपाकघराची बाजू समजली जाते, पण फक्त आग्नेय दोष आहेत असा विषय आहे का? तर याच्या पुढं जाऊन आपल्याला असं म्हणावं लागेल, ज्या ज्या वास्तू या चुकीच्या पद्धतीनं निर्माण झालेल्या आहेत अशा वास्तूंमध्ये आग्नेय दिशा सोडून स्वयंपाकघर इतर कोणत्याही दिशेत गेलं तरी सगळ्यात आधी तिथं त्याचे दोष हे तयार व्हायला सुरुवात झालेली असते. आणि मग ज्या दोषपूर्ण भागामध्ये ती स्त्री जाऊन काम करत असते तर तिच्या आरोग्याला त्याच्यामुळेच सगळ्यात पहिल्यांदा कुठंतरी धोका निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक आग्नेय दिशेमध्ये असणाऱ्या सेप्टिक टँक, पाण्याच्या टाक्या, अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्या, याचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो, ज्यावेळेला सर जसं म्हणतात की शेकड्याने कुंडल्या आपल्याला तपासायला लागतात, तर त्यात येतो तेव्हा प्रथम प्रश्न असतो विवाह योग कधी. विवाह योग पाहताना तुम्हाला पारंपरिक ज्योतिष पद्धतीने मानवी जीवनामध्ये कुठलीही घटना घडते ती इच्छाशक्तीनुसार. मग ज्योतिषशास्त्रही त्याला अपवाद नाही आहे. प्रथम स्थान म्हणजे इच्छाशक्तीचं स्थान, म्हणून लग्नेशाला महत्त्व आहे. जोपर्यंत त्या इच्छाशक्तीचं घटनेत रूपांतर होत नाही, जोपर्यंत आतून आवाज येत नाही की मला ही घटना घडवायची आहे, मग घटना घडण्याचं काय स्थान कुठलं तर राशी स्वामी लग्नेश हा इच्छाशक्तीचा राशी स्वामी आणि सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान, भागीदारीचं, कारण पती पत्नी हे भागीदार आहेत. आजच्या 21व्या शतकात सुद्धा त्याला अपवाद नाही आहे. त्यामुळे विवाह योग पाहताना तुम्हाला लग्नेश, सप्तमेश, राशी स्वामी हे मेन पिलर पाहावे लागतील आणि त्याला पूरक स्थान म्हणून 2 अकराचा विचार करावा लागेल. मग त्यानंतर जातकाचा प्रश्न असतो विवाह योग कधी. याकरता ग्रहांची वय तुम्हाला लक्षात घ्यावी लागतील. इथे ज्योतिष अभ्यासक असतील त्यांना ग्रहांची वय माहिती असते, पण प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्याला ही ग्रहांची वय आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. रवी 22, चंद्र 24, मंगळ 24, 28, बुध 32, गुरु. शुक्राचार्यांच्या मंदिरात आहोत. संजीवनी विद्या, संजीवनी सिद्ध केलेला मंत्र हा गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्र जो होता तो या ठिकाणी सिद्ध केलाय. टॅरो रीडिंग या विषयामध्ये ज्योतिष जे होतं तो ज्योतिषाचाच एक भाग आहे
आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या आहेत की ज्या भारतात आहेत आणि त्या परदेशात गेल्या आणि मग नंतर त्याला प्रसिद्धी मिळाली. तसंच या टॅरो कार्डचं आहे. ही 18व्या शतकामध्ये इजिप्तमध्ये ही पद्धत जास्त डेव्हलप झाली, पण आपल्या शास्त्रामध्ये आपल्या भारतामध्ये पूर्वाचीन काळापासून चिन्हांच्या माध्यमातून एकमेकांशी संवेद द्यायचे. आपले हे जे यंत्र आहेत, श्रीयंत्र म्हणा, कोणतंही सूर्ययंत्र, हे यंत्रांमध्ये काय आहे, चिन्ह आहेत. तशीच त्या चिन्हांच्या माध्यमातून हे टॅरो कार्ड इजिप्शियन पद्धतीमध्ये जास्त डेव्हलप झालं. तर या टॅरो रिडिंगमध्ये विवाह हा विषय आपण घेणार आहोत. दिवसभर आपण ऐकतोय सप्तम स्थान, तृतीय स्थान वगैरे. तर ह्या संदर्भात ह्या टॅरो कार्डचं काय वैशिष्ट्य आहे, टॅरो कार्ड म्हणजे काय, तर असे हे 78 कार्ड्स असतात, 78 कार्ड्स असतात. त्या 78 कार्डामध्ये 56 कार्ड हे त्याच्यात 2 प्रकार असतात, एक मेजर आर्काना आणि एक मायनर आर्काना. जसे आपण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे मुख्य ग्रह, उपग्रह असे जे म्हणतो त्या पद्धतीनं मेजर आणि मायनर आर्काना, तर ते असे 2 विभागात असतात. तर मेजर आर्काना आणि मायनर आर्काना 56 आणि 22, मेजर आर्काना 22 असतात आणि त्याच्यावरनं हे विवाहाचं प्रेडिक्शन केलं जातं. याच्यामध्ये या टॅरो रिडिंगमध्ये ती व्यक्ती आपल्या समोर बसलेली असेल तर कार्ड्स स्प्रेड असतात, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेड असतात. 3 स्प्रेड, भूत, वर्तमान. कार्ड रिडिंगचं महत्त्वाचं उद्देश काय आहे, कार्ड रीडर जो असतो तो काय करतो, त्याची साधना वापरून, मी प्राणायामाचा उद्देश का सांगितला की गायत्री मंत्र 108 गायत्री म्हणून मला पण त्रास होतो थोडासा, पण माझी एनर्जी वापरून ती युनिवर्समध्ये पाठवली जाते आणि युनिवर्समधली एनर्जी हे कार्ड अट्रॅक्ट करतात आणि मग मेडिएटर म्हणून काम करते मी आणि मग त्यामुळे त्या एनर्जीज घेतल्या जातात आणि समोरचा जो बसलेला व्यक्ती असते तो जेव्हा प्रश्न विचारतो किंवा तो जेव्हा दुःखात असतो, अडचणीत असतो, फक्त लग्नच असं नाही, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो कार्ड रीडर जर त्यांनी साधना योग्य केली असेल तर त्याला न सांगता सुद्धा समजतं की समोरच्या व्यक्तीला काय त्रास आहे किंवा काय होतं, काय असेल. आणि मग त्याच्यातनं ज्या सांगितल्या जातात त्यावेळेला कार्ड रीडर जर पूर्ण साधना करणारा असेल तर त्याच्या तोंडातली प्रत्येक वाक्य ही परमेश्वरच वदवून घेत असतो. त्यामुळे त्याचंही चांगलं होतं आणि फक्त कार्ड रीडरला एक हे सांभाळावं लागतं की त्याची एनर्जी बऱ्याचशी डाऊन झालेली असते. त्यावेळेला मग स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये विवाहाचा विलंब हे गुरु आणि सूर्य कारणीभूत असतात. मग उपाय आपण द्यायचं काय, गुरुचे उपाय दिले आणि सूर्याचे रेमेडीज दिले तर त्या स्त्री जातकाचा विवाह लवकर होण्याची शक्यता जास्ती असते. आणि घटस्फोट टाळायचे विचार असेल ना, राहू आणि केतूला सांभाळा. तुमच्या कुंडलीमध्ये असलेला, स्त्री असो की पुरुष जातक असो, तुमच्या कुंडलीमध्ये असलेला राहू आणि केतूला सांभाळा आणि हे घटस्फोट ती परिस्थितीपर्यंत तुम्ही जाणार नाही. आणि एक वेळेला आहे ना, असे पण माझ्याकडे समोर प्रश्न येतात, मॅडम मला गर्लफ्रेंड भेटेल का? त्यावेळेला जातकांच्या कुंडलीमध्ये आपण काय बघावं, गर्लफ्रेंड हे जे आहेत ना, पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये आहे ना मंगळ देतो. कारण हा व्यक्तीला पत्नी नाही पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे. कुठे ना कुठे सेक्शुअल डिझायर्सचं रिलेशन जे आहे पुरुष कुंडलीमध्ये आणि ॲक्टिव्हिटीचं जे रिझन असतो ते मंगळ असतो. सो त्यावेळेला मंगलाची परिस्थिती, दशा, जसं आपल्या पारंपरिकमध्ये जेवढेही नियम आहेत ते लावून बघून आपण सांगू शकतो की त्याला भेटेल का नाही भेटेल. आणि बऱ्याच वेळेस आहे ना, विवाह झाल्यानंतर आणि तुम्हाला कुंडलीमध्ये माहित आहे धर्म त्रिकोण आहे, अर्थ त्रिकोण आहे, काम त्रिकोण आहे आणि मोक्ष त्रिकोण सुद्धा आहे. आणि आपण सगळे विचार करतो तो फक्त अर्थ त्रिकोण आणि काम त्रिकोणाबद्दलच विचार करतोय आणि आपल्याला जे आचार्यांनी सांगितलंय त्या धर्म त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोणाकडे दुर्लक्ष करतोय. विवाह विषय
कुंडलीतलं प्रथम स्थान म्हणजे जातक आणि कुंडलीतलं सप्तम स्थान म्हणजे त्याच्या जोडीदाराचं स्थान आहे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न करतो की कुंडलीतलं सगळ्यात अवघड स्थान कोणतं आहे? ज्योतिष आहे सगळे, सांगा सगळ्यात अवघड स्थान कोणतं आहे? कोणीतरी म्हणलं सप्तम स्थान. बर, सगळ्यात सोपं स्थान कोणतं आहे? ज्योतिषशास्त्रातलं सगळ्यात सोपं स्थान सप्तम स्थानच आहे आणि सगळ्यात अवघड स्थान सप्तम स्थानच आहे. विवाह ज्या वेळेला होत असतो, जमत असतो, ते एकदम सोपं वाटतं आपल्याला आणि विवाह झाल्यानंतर काही महिन्यांनी ते किती अवघड आहे याची आपल्याला जाणीव व्हायला सुरुवात होते. पण याला दोष सप्तम स्थानातल्या व्यक्तीचा नाही, सप्तम स्थानाचाच आहे. विचार करा, सप्तम स्थानाच्या एका बाजूला कोणतं स्थान आहे आणि सप्तम स्थानाच्या दुसऱ्या बाजूला कोणतं स्थान आहे? आपण जे 3 त्रिक स्थान म्हणतो, 6, 8 आणि 12 यापैकी षष्ठ स्थान हे एका बाजूला आहे आणि अष्टम स्थान हे दुसऱ्या बाजूला आहे. मग ते का अवघड होणार नाही? पण आपल्या पूर्वाचार्यांनी ही जी कुंडली बनवली, ह्या कुंडलीतल्या भावांचा जो क्रम ठेवलेला आहे तो विशिष्ट उद्देशाने ठेवलेला आहे. पंचम स्थानावरून आपण डिग्री बघतो, म्हणजे शिक्षण पूर्ण झालं, मग आपला षष्ठ स्थानामध्ये प्रवेश होतो. आणि षष्ठ स्थान म्हणजे काय? रोग, रिपू, ऋण, आयुष्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस, नोकरी आणि नोकरीतून मिळणाऱ्या पैशाचं सातत्य, या सगळ्या गोष्टी आपण षष्ठ स्थानावरून पाहतो. आणि या षष्ठ स्थानाला जर आपण जिंकलं तरच आपल्याला सप्तम स्थानामध्ये प्रवेश आहे. म्हणजे षष्ठ स्थानाची पहिल्यांदा ताकद आपल्याला वाढवावी लागेल. षष्ठ स्थान शुभस्थितीत आहे, षष्ठ स्थान बलवान आहे, तर या जातकाकडे या सगळ्या क्षमता आहेत आणि मग हा जातक सप्तम स्थानामध्ये प्रवेश करतो. आता सप्तम स्थान हे लग्नस्थानाच्या समोरचं स्थान आहे आणि समोरची व्यक्ती ही आपली कॉम्पिटिटर असते किंवा रायव्हल असते. पण आपल्या वेदांग ज्योतिषशास्त्राचं वैशिष्ट्य हे आहे की सप्तम स्थान हे धर्मस्थानाच्या लाभात येतं. म्हणून आपल्या पराशर ऋषींची ही इच्छा आहे की हे थोडक्यात सांगतो 1-2 वाक्यात. गौरीताईंचं पुण्याला जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा शुभांगिनी मॅडम आणि चांदवडकर गुरुजी यांच्या संवादात मला प्रथम शुक्राचार्य मंदिरात अधिवेशन होणार ही बातमी समजली. मी चोरून ऐकली म्हणा किंवा समजली असं म्हणूया आपण. म्हणजे आम्ही निघत असताना ते कार्य संपन्न झाल्यानंतर तर मला नेहमी असं वाटलं की शुक्र हा ग्रह खूप उत्तम. मला स्वतःची शुक्राची दशा आणि 12वीला असताना सुरू झाली आणि पुढे 20 वर्ष मी सुख अनुभवलेली आहे. माझं स्वतःचं लग्न 23व्या वर्षी झालेलं आहे. सुखस्य धर्मामुळे म्हणजे सुखाने जर वैवाहिक जीवन जगायचं तर धर्माचरण केलं पाहिजे. म्हणजे काय तर मातृदेव भव, मातृ म्हणजे चंद्र, तर चंद्र म्हणजे आई, आजी किंवा पणजी, तर मातृदेव भव. चंद्र म्हणजे चांदी. म्हणजे माझ्या उपायाची दिशा मी सांगतो. मी जेव्हा माझ्याकडे जातक येतो कोणत्याही प्रश्नासाठी तर मग मी श्रेयस गटाची एक हे ठरवलेलं आहे मातृदेव भव. मग पितृ म्हणजे सूर्य, आरोग्याचा कारक. चंद्र हा आपल्या वैवाहिक जीवनाचा कारक आहे. आता चंद्र अशुभ कसा ओळखायचा तर तुम्ही म्हणाल वृषभेचा चंद्र उच्चीचा असतो. लाल कित्ताप्रमाणे दुसऱ्या घराला मंदिर म्हटलं आहे तर तिथे चंद्र उच्चीचा असतो आणि 8व्यात त्याला स्मशानभूमी म्हटलं तिथे चंद्र आहे. पण तत्पूर्वी 1 ते 6 मध्ये ज्याचा गुरु आहे, मेष लग्न कुंडलीप्रमाणे 1 ते 6 मध्ये ज्याचा गुरु आहे आणि 7 ते 12 मध्ये ज्याचा केतू आहे त्याचा चंद्र नेहमी खराबच असतो. मग तो वृषभेचा असला तरी मग खाना नंबर 2 मध्ये असला तरी त्याचा चंद्र खराबच असतो आणि त्याच्या मॅरिड लाईफमध्ये सतत कसले ना कसले प्रश्न असतात.
हा, तर चंद्र हा वैवाहिक सुखाचा कारक आहे. शुक्र म्हणजे आपली पत्नी. चेहऱ्यावर बघितलं तर गाल शुक्र आहे. चेहऱ्यावर बघितलं तर गाल शुक्र आहे. खालचा ओठ बघून जर मुलगी बघितली, आता माझा मुलगा 28 वर्षाचा आहे, त्याच्यासाठी मी मुलगी बघतोय. आणि हस्तसामुद्रिक प्रमाणे वैवाहिक सौख्य हे दोन गोष्टी भिन्न आहेत. लग्न 20व्या वर्षी जरी झालं आणि 35व्या वर्षी जर त्या मुलीच्या हातावरची विवाह रेषा उशिराने असेल तर तिचे 15 वर्ष खडतर असतात. वैवाहिक सुख तिला मिळत नाही. म्हणजे ज्या वेळेस विवाहाची रेषा स्पष्ट, सुंदर, मोठी, चमकदार, बारीक असते त्या वर्षापासून त्या व्यक्तीला वैवाहिक सुख प्राप्त व्हायला सुरुवात होते. आता एक छोटंसं गणित आहे पहा. माझे डस्टर गाडीत राहिले त्याच्यामुळे मी हे डस्टर म्हणून वापरतो. आता आपली जी काही करंगळी आहे, आता हे खालचं जाऊ द्या, या करंगळीच्या खाली हा बुधग्रह आहे आणि ह्या बुधग्रहाला पहिली आडवी रेषा आहे ती हृदय रेषा आहे. कोणती रेषा आहे? हृदय रेषा आहे. आणि ह्या हृदय रेषेच्या वर आणि पेराच्या मध्ये तुमच्या याच्यात दिले पहा, मोबाईल मध्ये पण आहे, कागदावर पण आहे. तर इथे वर्ष 25 येतं आणि हृदय रेषेकडे जसं जाल, म्हणजे याचा जर मध्यबिंदू जर काढला तर तुम्हाला इकडे खाली खाली गेलो तर इथं तुम्हाला 20, 18, 15 अशा टाईपचं येईल. नंतर हे 30, 35 आणि इकडे 50 पर्यंत येईल. म्हणजे आपलं मापन जे आहे ना ते 0 ते 50 आहे. किती आहे? 0 ते 50 आहे. मग त्याच्यामध्ये बोटाच्या पेरांकडे जर जास्त वर गेलेली रेषा असेल, मधल्यापेक्षा वर, तर 25 किंवा 30 नंतरच विवाह होतो. आणि विवाहाचं सौख्य तेव्हापासूनच प्राप्त होतं, त्याच्या आधी होत नाही. आणि तुमच्या डोक्यात असेल की आपली विवाह रेषा बदलते, तर ती कधीच बदलत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत दोन्ही हातावरच्या विवाह रेषा आहे तशाच राहतात. तुम्ही कितीही पारायण केलं की आता माझा डायव्होर्स होऊ दे, त्याचा उपयोग होणार नाही. कारण की ती जी आहे ती विवाह रेषा जी आहे ती आणि आपली बायको आहे ती सुद्धा कधी बदलत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपण जेव्हा आपलं ते याच्यामध्ये विवाह कधी होईल त्याचं गणित मी तुमच्या कागदावर दिलेलं आहे आणि मोबाईलमध्ये जे आहे ते मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला मी दिलेले आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी की माझ्या वैवाहिक सौख्य हे पुस्तक लिहिण्या